उपस्थित मित्र हो, नमस्कार. सगळ्यांना प्रश्न पडलाय की दोन मुलं, एक म्हणजे शौर्य आणि दुसरा म्हणजे विराट, हे पुढे का आले. तर यांनी 10 वेळा माझ्या कविता ऐकलेल्या आहेत आणि त्यांच्या त्या पाठ आहेत. आणि आमच्या मॅडम उषा जाधव त्यांना सत्कार घ्यायला बोलवणार आहे, तसं घरूनच ठरलेलं आहे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे माणुसकीचं घर. कोळसा या कवितेला आपण खूप प्रेम दिलं, तसं याही कवितेला प्रेम मिळेल अशी अपेक्षा आहे. माणुसकीचं घर. तसं माय बापाला घर नव्हतं, मुक्कामाच्या गावाला झोपडी असायची. तसं माय बापाला घर नव्हतं, मुक्कामाच्या गावाला झोपडी असायची. 4-2 दिवसात फिरती झोपडी कामाच्या वाटेला लागायची. 4-2 दिवसात फिरती झोपडी कामाच्या वाटेला लागायची. या काट्या पाचटाच्या झोपडीत माय सपान बघायची. पोराला डॉक्टर आणि पोरीला मास्तर करीन असं बरायची. या काट्या पाचटाच्या झोपडीत माय सपान बघायची. पोराला मास्तर आणि पोरीला डॉक्टर करीन असं बरायची. आतड्यांना पीळ पडूस्तवर मरमर काम करायची. संसारात काळे 3 दगड, टोपलीतही दगडाचेच देव आणि माय बी दगडासारखीच कठीण. संसारात काळे 3 दगड, टोपलीतही दगडाचेच देव आणि माय बी दगडासारखीच कठीण. चुलीतली भराभर उडणारी राख आणि आयुष्याची झालेली राख. तरी ती या राखीत उठायची अगदी भूतासारखी. बाप तर वातीच्या उजेडावर झेप घेणाऱ्या किड्यासारखा वेळाच होता. उजेडाला मिठी मारू पाहत होता. गाठोड्याचं बिराड गाठ मारू ठेवायचे. पण आयुष्याची गाठ त्यांना कधी सुटलीच नाही. मायला कणत झोपताना आणि बापाला शिळी भाकरी खाताना या झोपडीच्या घराला बघितलं. दारातल्या भुक्या पावलांना त्यांच्या वाटेची शिळी भाकर देताना माणुसकीचं हेच घर आम्ही बघितलं. धन्यवाद.